आमदार संदीप क्षीरसागरांनी बीडकरांना वाऱ्यावर सोडले, प्रशासनही लोकप्रतिनिधीला विसरले। आता बीडचा कारभार गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित पाहू लागले। नेमकं घडलंय काय तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार झालेले संदीप क्षीरसागर जे आहेत ते 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघामधून पुन्हा एकदा आमदार झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले। परंतु सध्या जर पाहिलं तर बीड मतदारसंघाला त्यांनी वाऱ्यावर सोडलं असल्याचं चित्र आता दिसून येत आहे। कारण जर पाहिलं तर बीड मतदारसंघातील लहान छोटे मोठे कुठलेही कार्यक्रम असतील, या कार्यक्रमाला संदीप क्षीरसागर हे दांडी मारत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर मतदारसंघातील अडीअडचणी सोडवण्यासाठी सध्या संदीप क्षीरसागर जे आहेत ते पुढे धजावत नसल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला ते सामोरे गेले होते। अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर हे दुसऱ्यांदा बीड मतदारसंघातून विजय झालेले होते। याचबरोबर विजय झाल्याच्या नंतर बीड मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पुढे येणारे संदीप क्षीरसागर मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीपासून सध्या दुरावले गेले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। नेहमीच बीड या ठिकाणचा कुठल्याही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असला तर अगदी समोर येऊन तो सोडवण्याचा प्रयत्न आमदार संदीप क्षीरसागर करायचे। त्यामुळे लोकांना आवडणारं व्यक्तिमत्व म्हणून संदीप क्षीरसागर यांना बीड मतदारसंघातील जनतेने पुन्हा संधी दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाली होती। लोकप्रिय आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांच्याकडे बीड मतदारसंघातील मतदार पाहत होता। परंतु आता संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघाला वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा होत आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड मतदारसंघामधील शासकीय कुठलाही कार्यक्रम असू द्या अथवा खाजगी कार्यक्रम असू द्या, याचबरोबर विकास कामाचे कुठलेही भूमिपूजन असू द्या, या कामामध्ये संदीप क्षीरसागर जे आहेत ते मात्र सध्या बाहेर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण सातत्याने जनतेची जनसंपर्कामध्ये असणारे संदीप क्षीरसागर मात्र आता सर्वसामान्य जनतेपासून दूर जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे प्रशासनातील कुठलाही कार्यक्रम असला तर ह्या कार्यक्रमाला संदीप क्षीरसागर यांची नेहमीच अनुपस्थिती जाणवत आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर बीड नगर परिषदेच्या माध्यमातून गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित जे आहेत ते आता सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी अडीअडचणी त्यांच्या जाणून घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर जरी सोडलं असलं आणि दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जरी लोकप्रतिनिधीचा विसर पडला असला तरी मात्र नगर परिषदेच्या माध्यमातून अजित पवार गटाचे नेते तसंच गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित जे आहेत ते बीड शहरासह बीड मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ते सातत्याने पुढे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर बीड नगर परिषदेची जी निवडणूक झालेली आहे, तिरंगी निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचा पराभव होईल, ह्या ठिकाणी प्रथमच भाजपच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद जाईल अशी जोरदार चर्चा होत होती। याचबरोबर मतदारांचा कौल देखील भाजपकडूनच येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। बीड नगर परिषद जे आहे भाजपच्या ताब्यामध्ये प्रथम येण्यासाठी बीड या ठिकाणच्या भाजपच्या काही नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील त्या ठिकाणी घेतली होती। परंतु अजित पवार गटाने बीड नगर परिषदेमध्ये बाजी मारल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। कारण स्वर्गीयवासी अजितदादा पवार यांनी बीड नगर परिषद अजित पवार गटाच्या ताब्यात देण्यासाठी थेट 2 वेळेस या ठिकाणी जाहीर सभा घेऊन मतदारांवर आपला विश्वास जो आहे तो भक्कमपणे वाढवल्याचं पाहण्यास मिळालं। याचबरोबर बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये येताच दादांनी दिलेला शब्द जो आहे विकास कामाचा तो पूर्वतत्वाकडे नेल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। आणि विकासाची जी धुरा आहे ती गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित यांच्या मार्फत पूर्वतत्वाकडे नेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे कुठंतरी आता बीड शहरासह बीड मतदारसंघ जो आहे तो संदीप क्षीरसागर यांनी वाऱ्यावर सोडले असल्याची जोरदार चर्चा होत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आता
गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित जे आहेत ते सर्वसामान्यांशी आपली नाळ जोडवण्याचं काम करत आहेत। याचबरोबर बीड शहर असेल, बीड मतदारसंघ असेल, या ठिकाणी येऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते आता नेते मंडळी कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेऊन जनसंपर्क जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे आता लोकप्रतिनिधी जे आहेत ते म्हणजे संदीप क्षीरसागर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांचा विसर जरी पडत असला तरी मात्र बीड नगर परिषदेच्या माध्यमातून विजयसिंह पंडित जे आहेत ते प्रशासनाच्या अधिकाऱ्याशी कुठेतरी जोडले जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण जर पाहिलं तर बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्यामुळे छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सातत्याने विजयसिंह पंडित जे आहेत ते पुढे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। एका काळी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काकांचा पराभव करून प्रथमच बीड मतदारसंघामध्ये विजय झालेले संदीप क्षीरसागर जे आहेत ते चांगलेच विकास कामाच्या माध्यमातून तसंच प्रशासनावर आपली पकड निर्माण करत होते। सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढे येत होते। याचबरोबर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील ते विजय झाले आणि विजय झाल्यानंतर ती भूमिका आहे ती कायम ठेवल्याचं पाहण्यास मिळाले। परंतु बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि ह्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट, अजित पवार गट याचबरोबर भाजप अशी तिरंगी लढत झाली आणि ह्या लढतीमध्ये भाजप आणि संदीप क्षीरसागर जे आहेत त्यांचा उमेदवार जो आहे तो तिसऱ्या क्रमांकाला गेल्यानंतर या ठिकाणी अजित पवार गटाचा उमेदवार विजय झाल्यापासून संदीप क्षीरसागर जे आहेत ते कुठेतरी आता प्रशासकीय अधिकाऱ्यावर असलेली पकड जी आहे ती कमकुवत होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। कारण पाहिलं तर बीड शहरामध्ये त्यांनी आता जास्त वेळ देणं गरजेचं आहे, परंतु ते आता सध्या बीड शहराबरोबर बीड मतदारसंघाकडे देखील दूरपणा करत असल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकातून सूर उमटत आहे की बीड मतदारसंघ जो आहे तो आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाऱ्यावर सोडले असल्याची जोरदार चर्चा देखील होत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते तसंच गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित जे आहेत ते बीड मतदारसंघातील प्रशासनावर तसंच सर्वसामान्य मतदारावर आपली पकड मजबूत करण्याचं काम ते करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड नगर परिषद अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्यापासून छोटे मोठे विकास कामं असतील, ह्याचबरोबर पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल ते जातीने लक्ष देऊन तो सोडवण्यासाठी विजयसिंह पंडित जे आहेत ते आता होम ग्राउंडवर जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता संदीप क्षीरसागरांची कदाचित विधानसभेची जागा जी आहे ती पंडित घराणं घेऊ शकतं का अशी देखील चर्चा होत आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड प्रशासनावर एक लोकप्रतिनिधी म्हणून संदीप क्षीरसागरांची जी पकड होती ती पकड आता कुठेतरी कमकुवत होत आहे। त्याचबरोबर ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर आता गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित तसंच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते असलेले अमरसिंह पंडित यांची चांगल्या प्रकारे पकड जी आहे ती आता बसत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता बीड शहरातील सर्वसामान्य नागरिक जो आहे तो आपल्या अडीअडचणी घेऊन थेट आता विजयसिंह पंडित यांच्याकडे जात असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित हे जातीने लक्ष घालत असल्यामुळे आता बीड मतदारसंघावर सध्या पंडित चांगल्याच प्रकारे पकड मजबूत करत असल्यामुळे आमदार म्हणून 2 वेळेसपासून ह्या मतदारसंघामध्ये विजय झालेले संदीप क्षीरसागर जे आहेत ते बीड मतदारसंघाला कुठेतरी वाऱ्यावर सोडत असल्याची जोरदार चर्चा देखील होत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।